नवी मुंबईत मंदा म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी फॉर्म देण्यात आले, एबी फॉर्म देण्यात आले। एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्षांची सही नसल्याची बाब समोर येते। तर नवी मुंबईमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांचे जे कार्यकर्ते होते त्यांना उमेदवारी फॉर्म देण्यात आले, एबी फॉर्म देण्यात आले। मात्र आता त्या एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्षांची सही नसल्याचीच बाब समोर येते। तर त्यातला हा एक फॉर्म आपण पाहतोय। एबी फॉर्म देण्यात आला उमेदवाराला, मात्र त्या एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्षांची सही नसल्याची बाब समोर येते। ठाकरे सेनेच्या श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीबाबत अद्याप संभ्रम आहे। त्यांचा मुलगा पवन जाधव देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहे। श्रद्धा जाधव सायनमधील 174 वॉर्डातून इच्छुक आहेत। तर वॉर्ड क्रमांक 202 मधनं त्यांचे पुत्र पवन जाधव इच्छुक आहेत। तर ठाकरे सेनेच्या श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही संभ्रम आहे। नेमका काय निर्णय होतोय याकडे लक्ष असेल। मात्र 202 मधनं श्रद्धा जाधव यांचा मुलगा त्या ठिकाणी इच्छुक आहे। तर 174 वॉर्डमधनं सायनमधनं श्रद्धा जाधव इच्छुक आहे। निर्णय काय होतोय मातोश्रीवरून, कारण आजचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा। कदाचित थोड्याच वेळात याबाबत स्पष्टता येऊ शकते। तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली। वरळीतील नाराज उमेदवारांना समजावण्याचा उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला। नाराज उमेदवारांची मध्यरात्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली। नाराज उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी सर्वांनाच मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं। तर आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात इच्छुकांची डोकेदुखी वाढली। वॉर्ड 196 नंतर 197 मध्ये सुद्धा नाराजी नाट्य पाहायला मिळते। वॉर्ड 197 मनसेला गेल्यानं पदाधिकारी नाराज आहेत आणि ठाकरेंचा उमेदवार इथे मनसेच्या चिन्हावर लढवा अशी विनंती आता ठाकरे सेनेकडून करण्यात आली आहे। पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठीच हा मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे ठाकरे सेनेकडून, तशी विनंती आता केली जाते। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील 3 प्रभागांमध्ये नाराजी नाट्य आहे। वॉर्ड क्रमांक 196 महिलांसाठी असल्यानं आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे।